जय मानवता, जय शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ। मी पांडुरंग रणदिवे, बहुजन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। पुणे तिथे काय उणे, शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये नेमकं चाललंय तर काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण शाळेच्या मुली तिथं सुरक्षित नाहीत, उद्योगधंद्याला जॉबला जाणाऱ्या महिला तिथं सुरक्षित नाहीत। काल परवा दिवशी पुण्याच्या स्वारगेट या बस स्थानकावर 26 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला। कारण ही अत्यंत मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे असं मला वाटतं। 26 वर्षाची ती मुलगी बस स्टँडवर बसली असताना दत्तात्रय गाडे नावाचा नराधाम तिच्या जवळ गेला। तिला गोड गोड बोलून, तिचं नाव विचारून, वेगवेगळ्या माहिती विचारून नेमकं जायचं आहे कुठं हा प्रश्न करून तिला एक मोहजाळात तिला फसवण्याचा त्यानं प्रयत्न केला। आणि ती मुलगी म्हणली मला फलटणला जायचं आहे। मग त्या दत्तात्रय गाड्यानं सांगितलं की फलटणची बस तिकडे पलीकडल्या साईडला लागते। ती मुलगी म्हणाली मी इथूनच बसून फलटणला जाते, इथंच बस लागते। परंतु त्यानं ताई म्हणून तिला सांगितलं की ताई तिकडं बस लागते, तिकडल्या साईडला। ताई म्हणल्यानंतर तिच्या लक्षात नव्हतं की हा ताई म्हणून पुन्हा आपल्याला हैवानीत आणि वाईट प्रवृत्तीनं आपल्याशी वागणार आहे, त्या मुलीला अजिबात माहीत नव्हतं। म्हणून ती मुलगी ताई म्हणल्यानंतर एक बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी जी घटना घडली, ती मुलगी त्या दत्तात्रय गाड्याच्या पाठीमागं त्या बसकडे गेली। त्या बसकडे गेल्यानंतर त्या बसमध्ये अंधार होता। अंधार असताना ती मुलगीने विचारलं बसमध्ये अंधार आहे, प्रवासी आहेत का नाही? तो म्हणाला की उशिराची बस असल्यामुळे प्रवासी झोपलेले आहेत, तो आत जाऊन चेक करू शकते। ती मुलगी आत गेल्यानंतर टॉर्च लावून आत गेली। तिच्या पाठीमागं हा नराधाम आत गेला आणि आतून दरवाजा लावून त्या मुलीसोबत दुष्कर्म त्या नालायकाने केलेला आहे। खरं तर इथं सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित राहतोय की एसटी प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे। कारण तिथंच साईडच्या ज्या जुने एसटी आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या साड्या, वस्त्र आणि कंडम पाकिट आणि एक चादर अशाही वस्तू तिथं सापडलेत। नेमकं म्हणायचं काय याला की अशा घटना किती दिवस झालं वारंवार तिथं घडतात, हाही प्रश्न तिथं उपस्थित राहतोय। खरं तर जे विश्वगुरू बनण्याचं स्वप्न दाखवणाऱ्याला माझा एक प्रश्न आहे की आपण भारत मातेची उपमा देतोय, परंतु त्या मातेच्या लेकी या देशामध्ये सुरक्षित आहेत का, तिच्याच घरामध्ये सुरक्षित आहेत का, हाही एक प्रश्न इथं उपस्थित राहतोय। या देशामध्ये प्रत्येक दिवशी जवळजवळ 90 बलात्काराच्या केसेस पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल होतात आणि त्या अन्यायाला घाबरून आणि भीतीपोटी जवळजवळ लाखो महिला, हजारो महिला आपल्या तोंडातून शब्दही काढत नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। 3-4 वर्षाच्या मुलीवर इथं बलात्कार होतोय, महिलावर बलात्कार होतोय, म्हाताऱ्या स्त्रियावरही इथं बलात्कार होतोय। मग मला सांगा विश्वगुरूचं स्वप्न दाखवणाऱ्या नालायकांना हे दिसत नाही का? हाही इथं प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो। स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला सगळ्यात मोठं जर जबाबदार कोण असेल तर इथली मनुवादी व्यवस्था आहे। कारण मुलींनी काय वापरावं, काय घालावं, कोणती कपडे घालावं, खावावं काय, हाही तो प्रश्न उपस्थित करतोय। रांधावाडा, उष्टाकाडा, चूल आणि मूल याच्या बाहेर इथल्या स्त्रिया निघू नये म्हणून इथल्या मनुवादी व्यवस्थेनं पुन्हा धर्माचा पगडा मोठा करण्याचा प्रयत्न इथं चालू आहे। खरं तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। जगविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना आपल्या देशातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना आजही या देशामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते। इथली पुरुषप्रधान व्यवस्था पुन्हा बळकट करण्याचं काम इथली मनुवादी व्यवस्था करते। म्हणून स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला इथली मनुवादी व्यवस्था जबाबदार आहे, हे मी अजून एकदा ठामपणे सांगतो। बंधूंनो, हे स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे। कारण छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये रांजाच्या पाटलानं एका महिलेवर बदसलुकी केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाचं हात आणि पाय तोडलं। तीच व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे। या राज्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करताय, परंतु शिवाजी राजांच्या विचाराचं राज्य करत नाही। म्हणून
आम्हाला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याचीच गरज आहे। त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये आमच्या स्त्रिया आया बहिणी सुरक्षित राहतील। आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मुद्दा आहे की समाजानं ही याच्यावर विचार करण्याची गरज आहे। आपल्या मुलांना आपण योग्य संस्कार देतोय का नाही? आपल्या घरामध्ये जर एखादं असं विषारी पिल्लू जन्माला आलं तर त्याला वेळच्या वेळ ठेचण्याची ही गरज आहे। ज्या आपल्या स्त्रिया आहेत त्यांना फक्त उपभोगाची वस्तू न पाहता त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही आदर सन्मान आहे, याचाही विचार आपण केला पाहिजे। कारण या भारत देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये या भारतीय स्त्रियांचं योगदान अत्यंत मोठं आहे। आज आपण ज्या महामानवाच्या जयंत्या करतोय, महामानवाला ज्या विचारानं हा देश उभा आहे, त्या महामानव ही कोणत्या ना कोणत्या स्त्रीच्या पोटामधूनच जन्माला आलेले आहेत आज। आणि आज ही आपणही आज कोणत्या ना कोणत्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलो आहे। त्याच्यामुळं मला वाटतं की आपल्या देशातील स्त्रीचा आदर सन्मान झाला पाहिजे आणि तिला स्वातंत्र्यानं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। मला असं वाटतंय की समाजानं जागृत होऊन या आपल्या आया बहिणी असतील, आपल्या स्त्रिया असतील, यांना एक संरक्षण देण्याची गरज आहे। जर आपल्या समाजामध्ये जर अशी वाईट प्रवृत्ती असेल तर त्या वाईट प्रवृत्तीला चौकात गाठून आपण त्यांना ठेचलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आया बहिणीकडे वाईट नजरेने बघण्याची त्याची हिंमत होणार नाही। म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की सरकारलाही माझं आव्हान आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराचं स्वराज्य हवं आहे आणि शिवाजी राजांनी ज्या पद्धतीनं आपल्या स्वराज्यामध्ये स्त्रियांचं रक्षण केलं त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्येही स्त्रियांचं रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि ती इथून पुढच्या काळामध्ये स्त्रियांची योग्यरित्या संरक्षणाची जबाबदारी ही शासनाने पार पाडावी असं मला वाटतं। आपण पाहतोय देशामध्ये वारंवार रोजच अन्याय अत्याचार बलात्कार होतोय, परंतु एखाद्या आरोपीला शिक्षा झाल्यानंतर 5-10 वर्षानंतर तो आरोपी पुन्हा बाहेर सुटतोय। तो जेलमध्ये गेल्यानंतर आयशारामध्ये 2 टाइम खाऊन पिऊन चैनीत राहतोय, परंतु ज्या महिलेवर अत्याचार झालाय तिला खरं तर न्याय मिळतोय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतंय की तात्पुरता बंदोबस्त न करता कायमस्वरूपीच या प्रवृत्तीचा आणि या नालायक वृत्तीचा कायमचाच बंदोबस्त झाला पाहिजे। याच्यासाठी समाजानं आणि प्रशासकीय व्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि राज्यकर्त्यांनी एक जबाबदारीनं कायमस्वरूपी उपाय योजावं असं मला वाटतं।